वाड. मी अपरांताची राजधानी सोपारा या ठिकाणून आलो आहे, ज्याला आज आपण नाला सोपारा म्हणून ओळखतो. आज पांथस्तच्या माध्यमातून जो लेणी दौरा या ठिकाणी आयोजित केला होता, त्याबद्दल मी सूरज सरांचं या ठिकाणी आभार मानतो. कारण मी यापूर्वी 4 वेळा कान्हे लेणीवरती आलो आहे. 4 वेळा, ही माझी 5वी वेळ आहे. परंतु 4 वेळा इथे येऊन सुद्धा जसं एक आंधळ्याच्या हातामध्ये हिरा कसा दिला जातो, तो हिराला ओळखू शकत नाही. आणि मी जर कुठे गेलो तर याचा मला फायदा होईल की मी तिकडे काहीतरी बोलू शकेल. तर आम्ही फक्त ऐकून होतो, असं असतं तसं असतं, हे असं ते असतं, पण आज खरं कळलं आम्हाला की बौद्ध धर्म किती महान आहे आणि आपण त्याला किती पुढे नेलं पाहिजे. आपली पिढी, आपली येणारी पिढी, त्यांना आपण हे सांगितलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ही एक अशी जागा ही कोणी नाही बघितली, ती मी बघितली आहे. ही काय ती पण अक्षर होती सोबत आपल्या, बरं का. धन्यवाद सर, सर्वांना थँक्यू. तुम्ही जेव्हा मी महाबोधी महाविहार याच्यामध्ये जोडलो, मला एकदम आनंदाचा भरता आला. अरे बोल. हॅलो फ्रेंड्स, नमो बुद्धाय, जय भीम सर्वांना. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कान्हेरी केव्हच्या 4थ्या पार्टमध्ये, त्याचबरोबर वर्षावाद सिरीजच्या सुद्धा 4थ्या पार्टमध्ये. तर ह्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत 41 नंबर लेणी, त्याचबरोबर 34 नंबर आणि 11 नंबर लेणीसुद्धा ह्या पार्टमध्ये आपण पाहणार आहोत. आणि मग अशा खंडामध्ये तुम्ही जे आता बघता की बुद्धांच्या डोक्यावर किंवा बोधिसत्वांच्या डोक्यावर अनेक शिल्प आहेत, त्याची संकल्पनेची पहिली शिल्प, पहिली लेणी जी कुठली असेल तर ती ही आहे. मग तुम्ही किती ग्रेटफुल समजून घ्यायला पाहिजे आपल्याला की आपल्याकडे ही निर्मिती झाली कुठे, मुंबईच्या पोटामध्ये. आपण मुंबई म्हणतो की सिमेंटचं जंगल आहे, पण त्याच्यामध्ये हे लपलेलं एवढं मोठं भारी शिल्प आहे, ते कोणालाच नाही माहिती. एका बाजूला अष्टमय शिल्प आहे बोधिसत्व, तुम्ही जर राईटला बघितलं दशमय शिल्प बघितलं, तसंच अष्टमय शिल्प आहे. दोन पॅनल. आता या लेणीपर्यंत येता येता अष्टमय शिल्पाची उत्पत्ती झालेली होती. आणि मग पुढे जसं जसं तत्वज्ञान, फिलॉसॉफी वाढत गेली, त्याने दशमय शिल्प आणलं. ओके, एवढंच काय तो फरक आहे. शिल्प इथं आहे, जीर्ण झालंय, इथे ते शिल्प आहे. त्याच्याबरोबर तुम्हाला कोणाला फोटो काढायचा असेल 10 मिनिटात फोटो काढून घ्या. हे एकमेव शिल्प आहे आपल्या जगामध्ये. 5 नंतर हे बंद होईल, तुम्हाला फोटो काढता येणार नाही. समोर सूरज संजय ना, हाय हाय इकडे, हाय इकडे, हाय इकडे. पावसाळ्यामध्ये तुम्ही आला, पावसाळ्यामध्ये आलं तर बारिश चालू हो गया, बस ये तुम्हारा काम लग गया. हाँ बस 2-4 मिनट सिंपल. सगळे आले बरं, या चला जवळ या. आपल्याला 1-2 लेण्या सांगून आपण फिनिश करू, नाहीतर परत घरी पोहोचायला वेळ जाईल. हा, नाहीतर माझ्या नावाने दगड पडणार. बरं, या लेणीमध्ये आता अख्खा प्रवास करत करत जनरली मी इकडून खालून येतो. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर करत करत येतो. 11 नंबर, 41 नंबर. आता 41 लेणीमध्ये तुम्ही आलेले आहात. मग अजून म्हणजे किती लेण्या बघायच्या आपल्याला? 40. आपण 2-3 लेण्या करू आणि खाली उतरू. तर प्रत्येक लेणीमध्ये बोलायला लागतं. नुसत्या बघू जाता आता बघू शकतो आपण, पण तुम्हाला ते सांगितलं नाही तर कळणार नाही. भारतामध्ये आवाज बघा, भारतामध्ये, अख्ख्या भारतामध्ये जी अनेक संप्रदायांची जी काही श्रद्धास्थानं आहेत, परत सांगतो, भारतामध्ये जेवढे पण इतर संप्रदायांचे काही मान्यता आहेत, त्याच्यामध्ये जी काही अनेक संकल्पना आहेत, त्याचं उगमस्थान इथे भारतातल्या. भारतातून जगात गेलेलं जे महत्वाचे शिल्प जे आहे, जे शिल्पांकन इथे निर्माण झालं, त्याचं नंतर पुढे मोठ्या प्रमाणामध्ये विकास पावला. ते जर शिल्प जे आहे ते इथे. आता ते शिल्प तुमच्या माझ्या आधी एका 6व्या शतकामध्ये आलेल्या व्यक्तीने पाहिलं. 5व्या शतकामध्ये ती फिलॉसॉफी पुढे आली. कोणतंही शिल्प मला वाटले, सिद्धार्थला वाटले,
बुद्धमला वाटलंय म्हणून तयार झालेलं नाही. त्या प्रत्येक शिल्पाच्या पाठीमागे फिलॉसॉफी आहे. आधी फिलॉसॉफीचा जन्म झाला, फिलॉसॉफीच्या नंतर त्याच्यावर साहित्य निर्माण झालं, त्याच्यानंतर ते शिल्प निर्माण झाले. ठीक आहे, आधी काय आलं? फिलॉसॉफी, त्याच्यानंतर साहित्य, त्याच्यानंतर शिल्प. आलं का लक्षात? सिद्धार्थ संपलं का तिकडचं तुमचं? या इकडे. तत्वाला भूतलावरील सगळ्या प्राणीमात्रांचं कल्याण करायचंय. त्याच्यासाठी भूतलावर जेवढे पण प्राणीमात्र आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं, त्यांना बघावं लागतं, त्यांना पाहावं लागतं, त्यांना काय कशात संकटात आहेत, कशात आहे, काय आहे ते पाहावं लागतं. त्याच्यासाठी त्यांना अनेक प्रत्येक प्राणीमात्राला संकटातून बाहेर काढायचंय. 2 हातांनी 2च व्यक्तीला आम्ही करू शकतो ना, 4 हातांनी 4 लोकांना. म्हणजे अनेक हातांची संकल्पना जी आहे तिचं जर उगम पहिल्यांदा भारतात कुठे झालं तर या लेणीमध्ये झालं. त्याची संकल्पना कोणी कितीही दावा केला तरी त्याचे पुरातत्वीय पुरावे या लेणीत आहेत. कोणी पण, किती पण मोठे तिस्मार खान असू द्या, त्यांनी कोणीही सांगितलं की आमचं पहिलं आहे, मग ते दाखवताना आमचं पहिलं आहे हे दाखवताना ते त्यांचं नाही दाखवणार, ते बौद्ध लेणी दाखवतील. आलं का लक्षात? तर अनेक हातांची संकल्पना किंवा अनेक चेहऱ्यांची म्हणजे तोंडांची संकल्पना ही भारतामध्ये पहिल्यांदा या लेणीवर निर्माण झाली. ते काळ होतं इसवी सनाचं 5वं शतक, आणि इसवी सनाच्या 6व्या शतकामध्ये आलेला एक व्यक्ती होता ज्याचं नाव युएनझांग. जेव्हा शुएनझांग त्यांचं नाव होतं, त्या शुएनझांग यांनी या पहिल्यांदा या भारत भेटीमध्ये ते या महाराजा महाविहाराला भेट देतात. त्याच्यावर आधारित शिल्प, लाकडाचं शिल्प तयार केलेलं आणि त्याच्यावर आधारित साहित्य ते आपल्या बरोबर घेऊन जातात. तर त्या शिल्पाचं नाव आहे एकदशमुख अवलोकितेश्वर. एक दशमुख अवलोकितेश्वर. काय अर्थ होतं? एक दशमुख म्हणजे एकावर 10 मुख, मुख म्हणजे अवलोकितेश्वर. हा, ते मी काय कोणाची नावं नाही घेत. तर इथून तुम्ही आतमध्ये बघितलं, डाव्या साईडच्या कोपऱ्यामध्ये तुमच्या डाव्या हातावर एक शिल्प आहे ज्याला अनेक चेहरे आहेत. त्या बोधिसत्वाचं नाव आहे एकदशमुख अवलोकितेश्वर. हे भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा निर्माण झालेलं शिल्प आहे. कोणी कितीही दावा केला की आमचं पहिलं आहे, आमचं पहिलं आहे, आमचं पहिलं आहे, पण तुमच्याकडे तुमचं पहिलं शिल्प आहे ज्याला एकदशमुख अवलोकितेश्वर म्हणतात. आणि हे मी आता जसं सांगितल्याप्रमाणे याच्यावर फिलॉसॉफी आहे, याच्यावर साहित्य निर्मिती झालेली आहे. याच्यावर आधारित साहित्याचं नाव आहे एकदशमुख अवलोकितेश्वर धारिणी. परत सांगतो, काय नाव आहे? एकदशमुख अवलोकितेश्वर धारिणी. या ग्रंथाच्या आधारावर हे पहिल्यांदा शिल्प निर्माण झालं जे अमिताभ बुद्धांच्या बाजूला आहे. कोणाच्या बाजूला आहे? अमिताभ बुद्ध. आता सम्यक संबुद्ध तुम्ही ऐकलेले होते, आता अमिताभ बुद्धांच्या बाजूला ते बोधिसत्व बसलेत, उभे आहेत. आणि त्या बोधिसत्वांना किती हात आहेत? आता किती हात आहेत? 2. त्यांना 4 हात होते. मी त्याचे फोटो टाकेन आपल्या ग्रुपवरती. फक्त तुम्ही इथे बाकीचे काही व्हायरल टाकू नका. आणि याला तो पेंट करण्यासाठी याला तयार करायचं. आलं लक्षात? मग याच्यावर पेंटिंग केली जाते. तर ते काहीतरी टेक्निक वापरतच असणार. जसं तुम्ही आजच्या काळामध्ये घोडा स्टूल वापरता, ते पण काहीतरी वापरत असतील. खुर्ची इन्व्हेंट झालेली. जसं छत बनवलं तसंच ते बनवलं असेल ना. लेडीज तयार झाल्यानंतर, सगळं रेडी झाल्यानंतर मग तो गिनामध्ये द्यायची. सगळ्यांनी तुमच्या हातातले जेवढे पण मोबाईल्स आहेत, टॉर्च चालू करा. टॉर्च सगळ्यांनी चालू करा. मस्त तुम्हाला सगळ्यांना दाखवतो. ओके, आलं? तुम्ही काय करा, या बाजूला टप्प्याटप्प्याने या. इकडे या, इकडे या, इकडे या. टप्प्याटप्प्याने या सगळ्यांनी. आले?
कलर आहे कानेरी मधलं एकमेव पेंटिंग आहे. ही इनकम्प्लीट पेंटिंग आहे. कधीही ही पेंटिंग पूर्ण झालेली नाही आहे. त्याचं कारण आलं लक्षात? कारण की इथे येणारा जो धम्मदान होतं हे थांबल्या कारणाने ही पेंटिंग बंद झाली. आता पेंटिंग इकडून बघायची की तिकडून बघायची? पेंटिंग तुम्हाला कशी बघावी लागेल, कारण तुम्ही या आत प्रवेश करताय. तर पेंटिंग देखील याच पद्धतीने बनवलेली आहे. ओके, काय आहे चित्राचा अर्थ? मुद्रा. भारतामध्ये पुन्हा सांगतो, हा माझा अभ्यास आहे. भारतामध्ये तुम्हाला कुठेही कॅनोपीला छताला बुद्धांचं चित्रण दिसणार नाही. पुन्हा सांगतो, अख्ख्या भारतामध्ये कुठेही छतावर बुद्धांचं चित्रण नाही. त्याऐवजी तुम्हाला फ्लोरा आणि फॉना बघायला मिळेल. अजिंक्यला आहे ना, बुद्धांचं चित्रण नाही. तुम्हाला फ्लोरा आणि फॉना बघायला मिळेल. फ्लोरा आणि फॉना म्हणजे फुलं, पानं यांचं डेकोरेटिव्ह ते बघायला मिळेल. पण प्रत्यक्ष बुद्ध हे बघायला मिळणार नाही छतावरती. हे एकमेव आहे. आता याचा अर्थ काय? हे जे चित्र आहे याला काय म्हणतो आपण? मी आता तिकडे तुम्हाला काय म्हणलं की एक सिंहासनावर बसलेले असतात. त्यांची मुद्रा हाताची कशी असते? तर ती असते धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा. पण आता इथे काय आहे? तर इथे भूमिस्पर्श मुद्रा आहे. आता भूमिस्पर्श मुद्रा कशाला म्हटली गेले, कधी म्हटली गेले? मार सेना आल्यावर. येस. तर जेव्हा सिद्धार्थ नावाचा व्यक्ती बुद्धत्व प्राप्त करतो आणि सम्यक संबुद्ध होतो तेव्हा मार त्यांच्या समोर येतो आणि मार विचारतो की सिद्धार्थ, तू बुद्ध झालायस, याला पुरावा काय? याला साक्षीदार कोण आहे? तर बुद्ध आपला उजवा हात बाहेर काढतात आणि या भूमीला, या अग्नीला ते स्पर्श करतात. याचा अर्थ काय होतं की बुद्ध त्या काळी निसर्गाला पूजणारे होते किंवा निसर्गाला मानणारे होते. म्हणून ते निसर्गाला आपलं स्थान देतात, प्रमुख स्थान देतात. आणि ते काय करतात की या भूला, या धरित्रीला, या अवनीला ते आपलं साक्षीदार करतात. प्रवेश करताना दरवाजा कसा होता? छोटा होता की मोठा होता? मोठा. प्रशस्त होता. प्रशस्त होता. याचा अर्थ काय आहे? या प्रशस्त वास्तूमध्ये जास्त लोक जमा होत असतील, है ना? मोठ्या वास्तूमध्ये जाण्यासाठी, आतमध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्हाला मोठा दरवाजा पाहिजे ना, त्याच्यामुळे तुमचा मोठा दरवाजा. वेरूळ लेणीवरती माझ्याबरोबर कोण कोण आले? किरणोत्सव लेणी क्रमांक 5 मी दाखवलेली होती. लेणी क्रमांक 5 दाखवलेली होती. लेणी क्रमांक 5 समजून पण सांगितलेली होती. काय सांगितलेलं की लेणी क्रमांक 5 आणि लेणी क्रमांक 11 या समान आहेत. आलं लक्षात? भारतामध्ये फक्त 2च ठिकाणी असे स्थापत्य आहे. कसं? जे तुम्ही आता बघताय, ज्याच्यामध्ये तुम्ही आहात, हे जे स्थापत्य तुम्ही बघताय हे अख्ख्या भारतामध्ये फक्त 2च ठिकाणी. एक म्हणजे आलं लक्षात? आणि एक 11 नंबर. आता या वास्तू, या अशा फक्त 2च लेण्यांमध्ये काय आहेत? यांचा वापर कशासाठी होत होता? तर हे शैक्षणिक केंद्र होते. शैक्षणिक केंद्र असल्या कारणाने इथे पठन, मनन, चिंतन, लेखन या सगळ्या गोष्टी इथं होत होत्या. आलं लक्षात? काय काय? लेखन सुद्धा इथं होत होतं. लेखन हे नव्याने इन्व्हेंट झालेलं होतं. आतापर्यंत बुद्धिझम मध्ये फक्त पठन होत होतं, पाठांतर, बायहाट. फक्त बायहाट केले जात. काय केलं जात होतं? बायहाट. भिक्खू संघ जेवढं पण होतं ते सगळे पाठांतर करत होते. आता देखील त्यांना प्रत्येक ग्रंथ हा बायहाट होत होता. ते पठन करायचे. कोणत्या
पुस्तकामध्ये कोणता कोणता श्लोक किती क्रमांकावर आहे याचं त्यांना सगळ्यांना नॉलेज होतं. ओके, तर हे कधी काळी मोठं शैक्षणिक केंद्र होतं. धार्मिक केंद्र तर होतं, पण हे मोठं शैक्षणिक केंद्र देखील होतं. शैक्षणिक केंद्र होतं म्हणून इथं साहित्याची निर्मिती होत होती. साहित्याची निर्मिती होत होती म्हणजे जे काही तुमचे ग्रंथ होते त्याचं डुप्लिकेटेशन म्हणजे रिरायटिंग केलं जात होतं. एखादं साहित्य जे असेल तर एक साहित्य पुन्हा पुन्हा, मी तुम्हाला तिथे सांगितलं श्वेनझँग, त्यांनी काय केलं, श्वेनझँगचा उल्लेख मी सांगितला 41 नंबरच्या लेणीमध्ये. श्वेनझँग यांनी एक फिलॉसॉफी वर आधारित एक ग्रंथ लिहिला. कोणता? एकदश मुख अवलोकितेश्वर धारणी. एकदश मुख अवलोकितेश्वर धारणी नावाचा ग्रंथ जो संस्कृत मध्ये लिहिलेला होता तो त्यांनी इथून घेऊन गेलेले होते. मग त्यावेळेला प्रिंटिंग नव्हती ना. मग त्यावेळेला ज्या वेळेला श्वेनझँग इथे आले होते त्यावेळेला त्यांनी जो हस्तलिखित ग्रंथ होता तो आपल्या बरोबर नेला आणि मग त्यांच्या देशात नेल्यानंतर त्याचं ट्रान्सलेशन झालं. हस्तलिखित इथे पुन्हा पुन्हा लिहिली जात होती. ती कशी लिहिली जात होती तर आपल्याकडे त्यावेळेला बेंच हे इन्व्हेंट झालेलं नव्हतं, खुर्च्या इन्व्हेंट झालेल्या नव्हत्या. त्यावेळेला आपण खाली बसून पठण लेखन करत होतो. तर पठण आणि लेखन करण्यासाठीचा जो डेस्क असायचा तो म्हणजे आता हे दोन कट्टे जे आहेत ते एक बदंत त्या बाजूला बसायचे, एक बदंत या बाजूला बसायचे आणि या कट्ट्याचा वापर लेखनासाठी केला जात होता. याला आत्ताचे काही मूर्ख लोक भोजनाचा म्हणून त्याला संबोधतात. तर तो त्याच्यासाठी नव्हता. तर भोजन उपतनशाला मी तुम्हाला सांगितली, उपतनशाला जिथे उपस्थित सोडलं जात होतं ती उपतनशाला दाखवली. हा त्यांचा डेस्क होता. एक बदंत त्या बाजूला बसायचे, एक बदंत या बाजूला बसायचे. इथे पठण केलं जात होतं, इथे लेखन केलं जात होतं आणि ते जे काही साहित्य होतं ते तिथे समोर ठेवलं जात होतं. हे सगळं बरोबर चाललंय की नाही चाललंय, हे जे तुमचं लेखन आहे, हे तुमचं पठण आहे, हे बरोबर चाललंय की नाही चाललंय याचं देखरेख इथे राहणारे जे प्रमुख आचार्य असायचे ते यांच्यावरती लक्ष ठेवायचे. आलं लक्षात? त्याच्यामुळे इथून तुम्हाला सेल्स पण बघायला मिळतील आणि इथे ते बेंच पण बघायला मिळतील की जिथून ते लोक अभ्यास करत होते. आलं लक्षात? आणि हे सगळं साहित्य हस्तलिखित तिथे ठेवली जायची. ही हस्तलिखित भारतात तर कंबोडिया, व्हिएतनाम या देशांमध्ये जतन करून ठेवलेलं होतं. जपान, चीन या सगळ्या देशांमध्ये साहित्य त्यांच्या भाषेत भाषांतरित करून आपल्याला मिळाले. त्याचं उगमस्थान मात्र भारत होतं. जसं एक दशमुख अवलोकितेश्वर धारणी हा ग्रंथ या कानेरी लेणीतून लिहिला गेला आणि या कानेरीतून घेऊन गेलेला ग्रंथ श्वेनझँग त्यांनी नेलेलं शिल्प ते पुढे आशिया खंडामध्ये त्याच्यावर मोठ्या प्रमाणात निर्मिती झाली आणि अनेक चेहरा, अनेक हात असलेली जी आत्ताच्या काळात देवता आपण म्हणू त्यांचं उगमस्थान मात्र तुमच्या 41 नंबरच्या लेणीतून झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. या सगळ्या कन्सेप्ट इथे रुजल्या. या लेण्यांतून त्यांची फिलॉसॉफी बाहेर आली आणि मग मोठ्या प्रमाणात बाहेर ते स्वीकारलं गेलं. हे महाराजा महाविहार जे नाव मी सांगतो तुम्हाला वारंवार, जे महाराजा महाविहार आहे, महाविहार हे जे कन्सेप्ट आहे, शैक्षणिक केंद्र आहे, याचा उल्लेख बाहेरच्या ओसरीच्या एका पाण्याच्या कुंडाच्या पाणपोडीच्या वरती एका शिलालेखातून कळतं की गौड देशातून आलेला अविगणकर नावाचा एक व्यक्ती दान देतोय, कार्शपण दान देतोय. तो काय करतोय तर अक्षय निवी देतोय. अक्षय निवी शब्द ऐकलाय? अक्षय निवी म्हणजे ज्याचा कधी क्षय होणार नाही, ज्या गोष्टीचा कधी क्षय होणार नाही असं अक्षय निवी म्हणजे फिक्स डिपॉझिट. काय? फिक्स डिपॉझिट. आजही त्याला अक्षय निवीच म्हणतात. तुम्ही जर बँकिंग सेक्टर मध्ये गेलात तर त्याला अक्षय निवीच म्हणतात. या फिक्स डिपॉझिटला आत्ता हा जो काळ चालू आहे, जेव्हा ही निर्मिती होते, सगळं काही चालू आहे,
तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये दान दिलं जात होतं भिक्खू संघाला. आणि भिक्खू संघ आता दान घ्यायचा कोणाकडून, घ्यायचा की नाही घ्यायचा, व्यक्तीने आणलेलं दान हे चांगल्या कर्मातून आलेलं आहे की नाही, घ्यायचं की नाही घ्यायचं. कारण मोठ्या प्रमाणामध्ये लोकांकडून दान येईल सुरुवात झालेली. मग ते जो व्यक्ती दान देतोय हे योग्य पद्धतीतून कमवलेलं दान आहे का आणि योग्य पद्धतीतून दान आलेलं आहे, याला तुम्हाला गॅरंटर द्यावे लागतील. बुद्धम जाधव हे दान देणार आहेत. दान देताना त्याचं दान स्वीकारायचं की नाही स्वीकारायचं याचे पूर्ण अधिकार भिक्खू संघाला होते. आणि भिक्खू संघ ठरवत होता बुद्धम जाधवने आणलेलं दान, देणारं दान हे चांगल्या कर्मातून आणलेलं आहे की नाही, याला तुला साक्षीदार द्यावं लागतील. साक्षीदार असतील तरच ते दान स्वीकारलं जाईल. आतापर्यंत आपल्याला माहितीये की भिक्खू संघाला दान दिलंय, दान घेतलं गेलंय. पूर्वी अशी प्रथा होती की दान घेतलंच जात होतं कोणाकडूनही. मग चोरी, लबाडी, खोटं बोलून, हे करून ते करून पण लोक दान देतात. जसं आज कोणीही काही केलं तरी कुठं देऊन दान देतो, शिर्डीला जाऊन. तो इकडे काय काय करतो वाईट कर्म आणि तो जाऊन तिकडे शिर्डीला दान देतो. पण भिक्खू संघच ठरवतो की जो उपासक आहे त्याने दिलेलं दान आहे तो खरोखर चांगल्या कर्मातून आलेला आहे का. दान देताना दानकर्त्याच्या मनामध्ये वाईट भावना की मी बघ कसं दान देतोय, ही सुद्धा जर दान देताना भावना उत्पन्न झाली तर त्या दानाचा व्हॅल्यू शून्य होतो. मी किती मोठा उद्धार करताय, मी कितीतरी मोठा दानदाता आहे, ही जर तुमच्या मनामध्ये दान देताना भावना उत्पन्न झाली तर त्या दानाला व्हॅल्यू शून्य. म्हणून भिक्खू संघ ठरवतो की भिक्खू संघाला दान घेताना हा व्यक्ती चांगल्या कर्मातून दान देणार आहे तर तो दान स्वीकारायचा की नाही स्वीकारायचं याला तुला पुरावा द्यायला लागेल. याला 2 साक्षीदार द्यायचे. असे साक्षीदार दान देताना आहे. भारतामध्ये तुम्हाला कर्ज घेताना एखादं कर्ज जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला 2 साक्षीदार द्यावे लागतात. ही जी संकल्पना आहे ही या लेण्यातून आलेली आहे. भिक्खू संघाने निर्माण केलेले जे तंत्र होतं, जी प्रणाली होती त्या प्रणालीतून आलेलं आहे. आतापर्यंत म्हणजे कृष्णगिरी पर्वतावरील महाराजा महाविहार ज्याला म्हणतात, म्हणजे जिला कानेरी याचं प्रचलित नाव आहे, या लेणीचा आपण अभ्यास दौरा आयोजित केलेला होता पांथस्तेच्या माध्यमातून. आणि तो सकाळपासून चालू होऊन आता संध्याकाळचे 5:15 वाजलेत आणि तो शेवटच्या टप्प्यात आलाय. आणि इथून तुम्ही मला सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं, समजून घेतलात, आपला वारसास्थळ समजून घेतलात, त्याच्याबद्दल तुमच्या पेशन्सचे मी आभार मानतो आणि थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. कानेरी केव्हचा लेणी अभ्यास दौरा संपलेला आहे. सर्वजण खाली आलेले आहेत आणि सर्वांना ना त्यांच्या मनातल्या काही भावना व्यक्त करायच्यात. सूरज सरांचे थोडेसे आभार मानायचे, तर तेच सगळेजण इथे करत आहे आणि त्यानंतर सगळेजण घरी जाणार आहेत. तर ते आपण सगळ्यांचे मतं थोडेसे ऐकूया. शेवट करण्यासाठी खऱ्या अर्थाने सरांनी मला बसमध्ये सांगितलं होतं निर्वाण वीथीला जायचं, तेव्हाच माझ्या मनामध्ये खूप सारे प्रश्न निर्माण झाले होते. आणि परंतु त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमची जी हिंमत दाखवली त्याने तुम्ही उत्तर दिलं. आणि अपेक्षाही नव्हती की तुम्ही येतील, तरी मी काही जणांना प्रयत्न करत होतो की चला म्हणून प्रवृत्त करण्यासाठी. तर ठीक आहे, परंतु अत्यंत पवित्र अशा ठिकाणी आपण जाऊन आलो. माझ्यासाठी सुद्धा ही खूप अतिशय मोलाची गोष्ट आहे, कारण तिथे फक्त जाण्यासाठी जगभरातून इथे बरेचसे येतात. सरांना जर आठवत असेल डॉक्टर ओटोमा थारा सुद्धा भंते आले होते. तर तुमचे सर्वांचे मी पुन्हा पांथस्तेकडून आभार व्यक्त करतो. आणि सोलापूर असेल किंवा इतर अनेक विविध जिल्ह्यातून या अभ्यास दौऱ्यामध्ये अनेक धम्म उपासक उपासिका आलेले आहेत. जर कोणाला या अभ्यास दौऱ्याबद्दल स्वतःच्या भावना व्यक्त करायच्या असेल तर तुम्ही 2 मिनिटामध्ये 2 शब्दामध्ये इथे समोर येऊन मंदिरी राहतो. मी 4 वेळा जर इकडे आलो असतो, पण ही ज्या सरांमुळे आज ते मला बघायला भेटले ते मी कधीच बघू, आणि ते बरोबर बोलले की आज इथं आलात परत तुम्ही त्या स्पॉटवर जाऊ शकत नाही. हे 100% खरं आहे. आणि सर्व टीमने इथं सर्वांना सांभाळून घेतलं. खास हे सर होते, सर्वांना व्यवस्थित सांभाळून घेतलं आणि खूप चांगलं वाटलं. आणि आणखी ज्ञानामध्ये भर पडली माझ्या. आणि नेक्स्ट टाइम कधी काय असेल तर मला कळवा व्हॉट्सअपद्वारे.
मी नेहमी हे गायकवाड सर त्यांनीच आम्हाला म्हणजे मला सांगितलं या ग्रुपबद्दल. परत आमचे 2 आणखीन मेंबर आहेत जुने मेंबर आहेत ते आमचे. हां. तर त्याने आम्हाला म्हणजे मला त्यांनीच खास करून सांगितलं की तू ये, तुला काहीतरी भरपूर म्हणजे नॉलेज वगैरे भेटेल. आणि खरोखरच म्हणजे खूप मस्तपैकी एक नॉलेज मला इथं मिळालेलं आहे. आणि सरांनी जी माहिती दिली म्हणजे मी तुम्हाला सांगतो की मी ओडिसाला धवलगिरी या ठिकाणी मी गेलो होतो. आणि तिकडे ना जे गाईड असतात ना ते तुम्हाला नको त्या गोष्टी सांगतील. म्हणजे चुकीचा जो इतिहास आहे ना तो जास्त सांगतात. आणि मला खरं म्हणजे त्यावेळेला मी बोललो की हे असं नाही आहे, हे जरा चुकीचं वाटतंय. पण माझं नॉलेज नव्हतं म्हणून मी बोलू शकत नव्हतो. आणि मोस्टली आपल्या सगळ्यांचं तेच होतं. आपल्याला म्हणजे बाबासाहेबांनी धम्म दिला आहे, बुद्ध धम्म भेटला आहे, बाबासाहेबांची शिकवण भेटली आहे. पण आपल्याला तेवढा वेळ काढता येत नाही. या आता धावत्या जगामध्ये आपण अडकलेलो आहोत, त्याच्यातून आपल्याला वेळ भेटत नाही. आणि मग आपण अशा ठिकाणी कुठंतरी गेलो तर आपल्याला त्या गोष्टी शेअर करता येत नाही. पण आता मला या खरोखर आजचा जो प्रोग्राम जो झाला त्याचा मला खूप म्हणजे मी लिहूनही घेतलेलं आहे काय काय गोष्टी. आणि मी जर कुठे गेलो तर याचा मला फायदा होईल की मी तिकडे काहीतरी बोलू शकेल. आतापर्यंत 38 वर्ष 6 महिने काढले. धम्माची खूप आवड, पण ऑन ड्युटी कुठे फिरतात नव्हतं. सरांमुळे मला भरपूर धम्मज्ञान म्हणजे जे ज्ञान मिळालं जास्तीत जास्त पुस्तकातून वाचलं आणि स्वतः बघणार, त्या स्वतः बघून सुद्धा प्रत्येक शिल्पाचं सर जे मार्गदर्शन करतात. सर थँक्यू. तुमच्यामुळे माझी पत्नी तिचं ॲक्च्युली हार्टचं ॲक्सिडेंट हे झालेलं आहे, तरी ती इथंच बोलली. माझी मुलगी स्वरा काय ती पण अक्षर होती सोबत आपल्या. बरं का. धन्यवाद सर. सर्वांना थँक्यू. तर माझं नाव आराध्या बाळासाहेब शिंदे. मी इथेच विले पार्लेला राहते आणि मी माझ्या मावशीसोबत आले. मला मावशीने सांगितलेलं की काहीतरी नवीन एक्सप्लोअर करूया. काय मला इतिहासात सहसा काही आवड नाही, पण हे बघितल्यानंतर एक वेगळीच आवड निर्माण झाली. मी ते खूप साऱ्या गोष्टी शिकले. जसं एक मूर्ती कशी बनवली जाते, एक चित्र कसं असतं, त्याचं स्ट्रक्चर कसं असतं. आणि दुसरी गोष्ट ही एक अशी जागा ही कोणी नाही बघितली, ती मी बघितली आहे. ही ऐकल्यावर जर ही मी शाळेत सांगितली माझ्या बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. तसेच माझे बंधू भगिनी यांना सप्रेम जयपूर. आज मला असं वाटतंय, मी शिवशरण मेजर शिवशरण माझं नाव, परिचय द्यायचं राहून गेलं. मिलिटरी मॅन होतो मी. या लेणीमध्ये 73ला आलो होतो प्रथम. आणि असं पावसाळ्यात एक पिकनिक करायचं म्हणून आलो आणि उड्या मारत गेलो. नंतर दुसऱ्या वेळेस आलो तेव्हा पण असं बघत इकडे सगळं करत टॉपला गेलो आणि हे दिसतं असं दिसतं करत आलो. आणि हा बुद्धांचं आहे. बुद्धांचं बाबासाहेबांचं काही माहिती नव्हतं, कबूल करतो. त्याच्यानंतर मग असा वाचनात आलं आणि वाचनात आल्यानंतर आपण पुस्तक थोडं थोडं वाचतोय. आज माझी 5वी वेळ आहे. 5वी वेळ मी अशा ठिकाणी गेलो जे माझ्या स्वप्नात पण बघितलं नव्हतं मी. आणि अशा ठिकाणी आणि तुमच्या माहिती सांगतो, मी तरुणपणी 70 साली हाजी म्हणून तुम्ही नाव ऐकलं असाल, टॉपला गेलेलो. साखळी बांधून वरती साखळी बांधलेली आहे तिकडे टॉपला गेलो. आज माझं 77 चालू झालेलं वय आता. आणि तरी पण मला सगळे सांभाळत होते. आता इकडे बोललो तुम्ही सांभाळून चला बोललो. मी आता यंग मॅन आहे बोललो, अजिबात काळजी करू नका. आणि हे तुम्ही जेव्हा मी महाबोधी महाविहार याच्यामध्ये जोडलो, मला एकदम आनंदाचा भरता आला. अरे बोललो आपण एवढं फिरलो पण आपण यानं जॉईन व्हायला पाहिजे. बघितलं लगेच मी जॉईन झालो. बघतो तर माझा 139वा नंबर. अरे वा बोललो चांगली गोष्ट. असं करत आज मी जेव्हा इकडे आलो तर मी एकदम म्हणजे यंग मॅन झालो एकदम. हां, याच्या अगोदर मी फिरून गेलोय इकडे, भरपूर फिरलोय. पण आज मला जसं आता बेबी बोलले तसं मला एवढं सगळं एकदम म्हणजे मला आता ABCD बुद्धाचं कळलं. आपण जगामध्ये कुठे गेलो, काय करतोय हे आत्ता मला कळलंय. असं तुम्ही आता हे जे काम केलं, फार मोठं काम केलेलं आहे तुम्ही. मी तुमच्याशी जुळलो आणि आता मी अजून तुमचा एक विद्यार्थी आहे. असंच आम्हाला ज्ञान देत जा. आणि असं 2 शब्द माझे. मी अपरांताची राजधानी सोपारा या ठिकाणून आलो आहे, ज्याला आज आपण नाला सोपारा म्हणून ओळखतो. आज पांथस्थच्या माध्यमातून जो लेणी दौरा या ठिकाणी आयोजित केला होता त्याबद्दल मी सूरज सरांचं या ठिकाणी आभार मानतो. कारण मी यापूर्वी 4 वेळा कान्हे लेणीवरती आलो आहे. 4 वेळा. ही माझी 5वी वेळ आहे. परंतु 4 वेळा इथे येऊन सुद्धा जसं एक आंधळ्याच्या हातामध्ये हिरा कसा दिला जातो, तो हिराला ओळखू शकत नाही.
तसं हे जे रहस्य दडलेलं या मूर्त्यांच्या पाठीमागे किंवा हे जे स्ट्रक्चर आपण जे पाहतोय याच्या पाठी जे काही रहस्य दडलेलं आहे, हे रहस्य आपल्याला फक्त एकच जो जाणकार माणूस आहे, जो अभ्यासक आहे, तोच आपल्याला हे सांगू शकतो. आणि केवळ एकटं फिरणं आणि अभ्यासकासोबत राहून फिरणं याच्यामध्ये काय फरक असतो ते आज मला जाणवलं. त्याच्यामुळे सरांचं मी खूप खूप आभार मानतो, या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. माझे मिस्टर सहसा कुठे जात नाहीत, पण मला माहीत नाही या ग्रुपमध्ये मी कशी काय जॉईन झाले. माझा एक ग्रुप आहे लॉचा, त्यांनी मला कुठून तरी जॉईन केलं आहे. मग सुरेश सरांनी डायरेक्टच मला मेसेज केलेला की तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करायचं आहे, तुमचं नाव वगैरे टाका म्हणून. आणि ग्रुप झालो आहे. ह्यांना मी जबरदस्ती घेऊन आले, ते सहसा जात नाहीत. पण आमचा अनुभव इतका छान होता, म्हणजे असं अंगाला तर काटा येतोय सांगताना, कारण ही माहिती नव्हती. आत्तापर्यंत आम्ही फक्त ऐकून होतो, असं असतं तसं असतं, हे असं ते असतं. पण आज खरं कळलं आम्हाला की बौद्ध धर्म किती महान आहे आणि आपण त्याला किती पुढे नेलं पाहिजे. आपली पिढी, आपली येणारी पिढी, त्यांना आपण हे सांगितलं पाहिजे आणि हे खूप पुढे नेलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकजूट राहून हे कार्य करत राहिलं पाहिजे. सर्वांनी असंच एकमेकांना प्रोत्साहन देऊन पुढे आणलं पाहिजे. तेव्हाच कुठे आपण आपला धम्म काय आहे हे जगाला, महत्त्वाचं म्हणजे स्वतःला सांगू शकू. आणि पुन्हा एकदा मी सरांची खूप खूप आभारी आहे आणि सगळ्या टीमची पण खूप आभारी. त्यांनी एवढा सपोर्ट केला. ज्या ठिकाणी जाऊ शकत नव्हतं तिथे छकुला आम्हाला घेऊन गेले, त्यासाठी त्यांची खूप आभारी आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना खूप आता पावसाळ्याचे दिवस चालू होतील. पावसाळ्यामध्ये आम्ही इथे दरवर्षी एक मोहीम हाती घेतो. इथे काही तरुणी येतात, तर इथे अनेक गैरप्रकार करत असतात. तुम्ही जर मुंबई या ठिकाणी किंवा मुंबईच्या जवळपासच्या परिसरामध्ये राहत असतील तर दर रविवारी इथे कानेरीवरती येऊन आपण त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो. या वास्तूचं असलेलं पावित्र्य समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. तर या मुवमेंटमध्ये तुम्ही देखील सहभागी व्हा अशी मी तुम्हाला विनंती एक करतो. रविवार ज्याला भेटेल आपापल्या परी त्यांनी या वेळ द्या. वेळेचं दान किंवा आणखीन कोणते दान तुम्हाला देता येईल तेव्हा द्या. तर तुम्हाला कसा वाटला हा लेणी अभ्यासक दौरा? दौरा तर आता संपलेला आहे. सगळे निघालोत आम्ही घरी जायला. 5 वाजून गेलेले आहेत. 5ला क्लोज होतो इथे. सगळेजण भेटत आहेत. हे बघा, तुम्ही माझ्या मागे बघू शकत असाल. आता सगळे निघालेत घरी जायला. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना ही माहिती पोहोचू द्या. आणि तुम्हाला सुद्धा ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर तसं मला कमेंटद्वारे कळवा. चला, बाय सर्वांना.